अ, तुम्ही आज आयुक्तांची भेट घेतली, कारण का 3 वेळा पत्र देऊनही भेट देण्यात आली नव्हती. आज शेवटी आंदोलन केल्यानंतर भेट देण्यात आली. तर आज आमची आयुक्तांशी चर्चा झाली. चर्चा सकारात्मक आहे. मी गार्डन डिपार्टमेंटनी कशा पद्धतीने चुकीचं काम केलं हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही 2 दिवसामध्ये याची सगळे जे काय तुम्ही फ्लॉज सांगितले याची चौकशी करू. जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आम्ही ओपन आहोत आणि आम्ही जे फ्लॉज सांगितले ते जर निघाले तर आम्ही कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. आणि एक न्यूट्रल लोकांची तज्ज्ञांची समिती ते नेमणार आहे. जी आमची मागणी होती या संदर्भात ती त्यांनी मान्य केलेली आहे. तर 2-3 दिवसात आठवड्याभरात निर्णय घेतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो अहवाल आला होता तो लोकप्रतिनिधींनाही मान्य होता. त्याच्या आधीच तुम्ही त्याच्यावर तज्ज्ञांची एक वेगळी समिती नेमून त्याच्या संदर्भातला अहवाल चौकशी समिती बसवून अहवाल तयार करतात. आज तुम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं होतं, काही तुमच्याच पक्षातील लोकांनी महापौर दालनासमोर सुद्धा आंदोलन केलं. त्यांना नंतर पोलिसांनी सभागृहासमोर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यांना सोडण्यात आलं आहे का काय, किंवा गुन्हा दाखल केला? नाही, गुन्हा वगैरे काही दाखल केलेला नाही. शेवट असं आहे, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. कदाचित जागा इकडे तिकडे होऊ शकते, पण लोकशाहीमध्ये आंदोलन करायचा अधिकार सगळ्यांना आहे. काल तुम्ही आणि शर्मिला ठाकरे, अमितजी ठाकरे हे सगळेच मंडळी जे ते विद्यार्थ्यांसाठी CJBच्या आंदोलनात उतरले होते. सतत महाराष्ट्र किंवा देशभरात आंदोलन सुरू आहे, दिल्लीत सुरू आहे, पण अद्याप चर्चा कुठल्याशी केली जात नाही. मला असं वाटतं दिल्लीपासनं गल्लीपर्यंत उत्तरच द्यायची नाही. या भूमिकेमुळे हे सगळं झालंय. जर चर्चा केली असती, आता आपल्या घरी मुलं चिडतात, रागवतात, तर आपण त्यांना काठ्याने न मारत त्यांच्याशी बोलतो, त्यांचं म्हणणं ऐकून घेतो. मला वाटतं ते सरकारने केलं पाहिजे. विरोधी पक्ष आता एवढे वर्ष मन की बात मोदींची ऐकतोय, कधी तरी त्या मुलांच्या पण मन की बात त्यांनी ऐकली पाहिजे. शुक्रवारी आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ जमण्याचं आवाहन केलंय सगळ्यांना. मनसेची भूमिका काय असेल या संदर्भात जी भूमिका आहे ती सन्मान्य राजसाहेब